पौराणिकता आणि आधुनिकतेचा या दोन्हीचा मिलाप सध्या पाहायला मिळतोय उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येमध्ये। त्याचं कारण असं आहे, येत्या 30 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आणि रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होणार आहे। मी सध्या रेल्वे स्टेशनवर आहे। आपण जर वरती सुरुवातीला पाहिलं तर अगदी राम मंदिराप्रमाणे प्रतिकृती या ठिकाणी टर्मिनल बिल्डिंगची बनवण्यात आलेली आहे। 30 ते 40 हजार प्रवाशांच्या क्षमतेचं हे हे रेल्वे स्टेशन असणार आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हा जो वरती हा रेल्वे रुळांच्या वरती हा जो मोठा ब्रिज दिसतोय हा फक्त पायी चालत या बाजूने त्या बाजूला आणि त्या बाजूने या बाजूला येण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणातला हा ब्रिज पहिल्यांदाच खरं तर एखाद्या रेल्वे स्टेशन समोर रेल्वे स्टेशनवर होत असणार। आणि गेट्सचा जर विचार केला तर जवळपास 13 गेट या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। अगदी आलिशान पद्धतीचं रेल्वे स्टेशन जे आहे ते सध्या या अयोध्येमध्ये पाहायला मिळतं आणि मी आतमध्ये आलेलो आहे। आतमधलं जर चित्र पाहिलं तर अगदी एखाद्या मॉलप्रमाणे किंवा आपण एखादं विमानतळ म्हणू शकतो त्याप्रमाणे हे संपूर्ण चित्र आपण पाहतोय। सुरुवातीला मी दाखवतो, या बाजूला हा मोठा एक डिस्प्ले लावण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी कोणत्या गाड्या येणार आहेत आणि कोणत्या गाड्या जाणार आहेत त्याची सगळी माहिती प्रवाशांना दिली जाईल। त्याच्या बाजूला आपण पाहतोय जवळपास या ठिकाणी हे 3 मजले तयार करण्यात आलेले आहेत आणि तिन्ही मजल्यांवर रेलिंगचे जिने जे आहेत ते देखील या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत, जेणेकरून वयोवृद्ध प्रवासी असतील, लहान मुलं असतील त्यांना सोयीस्कर व्हावं। लिफ्ट तयार करण्यात आलेले आहेत, अत्याधुनिक पद्धतीची म्हणजे वॉशरूम्स जे आहेत ती देखील या रेल्वे स्टेशनवर जे आहेत ती तयार करण्यात आली आहेत। आणि पूर्ण आपण जर चित्र पाहिलं तर हे अगदी एखाद्या विमानतळाप्रमाणेच दिसतंय, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विमानतळ आणि पूर्ण रेल्वे स्टेशन तयार करण्याचा एक संकल्प केला होता। ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश सरकारनं देखील त्यांना सहकार्य केलं आणि 30 तारखेला म्हणजे अवघ्या काही तासांनंतर आता या रेल्वे स्टेशनचं उद्घाटन जे आहे ते होणार आहे आणि प्रवाशांच्या सेवेमध्ये अयोध्या रेल्वे स्टेशन पोहोचणार आहे। ज्या पद्धतीनं श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाशांच्या सेवेमध्ये असणार, तसंच आता रेल्वे प्रवाशांच्या सेवेमध्ये अयोध्या रेल्वे स्टेशन असणार। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या रेल्वे स्टेशन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।